आम्ही आमचे अपमान करून घेण्यासाठीच हा शो केलाय असं आम्हाला वाटू लागलं. मी अशी फडाफडा बोलत असते तर आमच्या तर वडिलांनी अशी दिली असती ठेवून आम्हाला. ह्या मुलांना बघून ना मम्मीचं असं होतं की बघ बघ जरा म्हणजे काय सुंदर सगळं करतात. तुम्ही लहान होत्या तेव्हा तुम्हाला काहीच जमत नव्हतं वगैरे. साधारण आम्ही एक दिवस शूट करून गेलो की दुसरा दिवस मला कम्प्लीट बोलणी असतात. मग माझी रूम आवरण्यापासून मग मी जेवण कसं बनवत नाही वाचन सगळं माझी एक तासून निघते मी कम्प्लीटली. तेव्हा म्हणजे ऍक्टर व्हायचं किंवा काही असं काहीच नव्हतं. आम्ही खालती जाऊन नुसतं चिखलात खेळायचो किंवा लगोरी खेळायचो. म्हणजे हेच खेळ असायचे आमचे. मी सायकल चालवत होते आणि माझी धडक झाली तर माझ्या पायात त्या सायकलीचा स्क्रू घुसला. रविवारची वेळ म्हणजे पाऊस कोसळत होता आणि हड्डी दिसत होती एवढं लागलं होतं मला. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले आहे ड्रामा ज्युनियर्सच्या सेटवर आणि अमृत आहे. चला एक चांगलं आहे की आमचं जे टायटल ट्रॅक आहे ते लोकांपर्यंत पोहोचलंय. ड्रामा ज्युनियर्स ड्रामा ज्युनियर्स आहे की नाही. हो बरं, सगळ्यात आधी छान काय वाटतंय की तू इथे यांना जज करतेस पण मुलं मध्ये मध्ये तुझी शाळा पण घेतायत ग. कसं शाळा नाही, ते अख्खी युनिव्हर्सिटी घेतात. आमच्याकडे एक 3-3.5 वर्षाची ती बिचारी इरा काहीच नाही बोलत, पण आमच्याकडे बदमाश वेदांती आणि अतिशय त्याहून बदमाश म्हणजे आमचा रिदान आहे. आणि तो म्हणजे आम्ही आमचे अपमान करून घेण्यासाठीच हा शो केलाय असं आम्हाला वाटू लागलं. नाही पण ज्या वेळेला मी असं बघते मुलं फार चुणचुणीत आहेत ग अगदी. म्हणजे आपण लहान असताना बऱ्यापैकी घाबरत असू की कोण असेल. म्हणजे मी अशी फडाफडा बोलत असते तर आमच्या तर वडिलांनी अशी दिली असती ठेवून आम्हाला. बरं, आपलं बालपण परत आलं असं वाटतं का की तुला? असं म्हणजे आपल्याकडे कसं आहे की आता जेनझीज पण आहेत आणि आपण पण आहोत जे आधीचे आहोत, त्यामुळे ज्या वेळेला या मुलांना बघतो ते असं वाटतं की यार आपण आपल्या वेळेला कसे होतो. ही मुलं खूप पुढची आहेत. म्हणजे मी माझ्या लहानपणी अजिबात एकतर अशी नव्हते, इतकी चटाचटा बोलायचे नाही, पाठांतर नव्हतं अर्थात तेव्हा म्हणजे ऍक्टर व्हायचं किंवा काही असं काहीच नव्हतं. आम्ही खालती जाऊन नुसतं चिखलात खेळायचो किंवा लगोरी खेळायचो. म्हणजे हेच खेळ असायचे आमचे. तर पालकांना सुद्धा तेव्हा असं काही हे नव्हतं एक से अराउंड 20 इयर्स बॅक की 20-25 इयर्स बॅक की अरे नाही आम्हाला आमच्या लहान मुलांना थिएटरमध्ये टाकायचं आहे, फिल्म्समध्ये टाकायचं आहे किंवा असं काहीच नव्हतं. सो ही फारच पुढची पिढी आहे असं मला वाटतं. बरं, आता जजच्या खुर्चीमध्ये तू बसली आहेस आणि तू यांना जज करतेस, पण अशी एक वेळ असेल ना की जेव्हा तुला कोणीतरी जज केलं असेल? हो अर्थातच. म्हणजे मी एकापेक्षा एक केलं होतं. जेव्हा माझ्या इंडस्ट्रीतलं माझं आय थिंक 2-3 वर्ष होतं. सचिनजी होते आणि तेव्हा आणि उत्कृष्ट असा सीझन झाला होता माझ्यासाठी सुद्धा. मराठीतलं असं मी खूप नौखी होते. पुण्यात इथे आले होते आणि काय असतं रियालिटी शो, कसं आपण पाहायचं असतं, काय काय शिकून घ्यायचं असतं तिकडून. मी पण खूप रियालिटी शोज केल्यानंतर मग मला कळलं की अच्छा हा असा फॉर्मॅट असतो. बरं, माझा फेवरेट एपिसोड तो होता जेव्हा तुझी आई आली होती आणि आईने तू जराही ऐकून न घेता असं म्हणतो ना जवळपास तुझी पोल खोल कम्प्लिटली. मला असं वाटतं की ह्या मुलांना बघून ना मम्मीचं असं होतं की बघ बघ जरा म्हणजे काय सुंदर सगळं करतात. तुम्ही लहान होत्या तेव्हा तुम्हाला काहीच जमत नव्हतं वगैरे. साधारण आम्ही एक दिवस शूट करून गेलो की दुसरा दिवस मला कम्प्लीट बोलणी असतात. मग माझी रूम आवरण्यापासून मग मी जेवण कसं बनवत नाही वाचन सगळं माझी एक तासून निघते मी कम्प्लीटली. अरे, अमृताचा एखादा असा भन्नाट लहानपणीचा असा किस्सा आहे का की जो तिला सांगायला आवडेल की अमू अशी होती लहान असताना? मम्मीला असे बापरे असे खूप किस्से आहेत. म्हणजे मला आठवतं की मला सायकल चालवायला खूप आवडायचं. तर आम्हाला फक्त आणि मी आय थिंक 4थीत का काहीतरी होते. मुंबईत तेव्हा आम्ही राहायचो. प्रचंड पाऊस पडत होता आणि ना पप्पानी मला ती सायकल दिली नव्हती का असं काहीतरी होतं. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. मी कोणाची तरी अत्यंत मोठी सायकल घेऊन, ती ट्रँग्युलर अशी सायकल असते ना त्याच्यामध्ये असा पाय घालून मी सायकल चालवत होते आणि माझी धडक झाली तर माझ्या पायात त्या सायकलीचा स्क्रू घुसला. रविवारची वेळ म्हणजे पाऊस कोसळत होता. माझ्या मम्मीनी तसंच मला उचललं आणि हड्डी दिसत होती एवढं लागलं होतं मला.
आणि मग दवाखान्यात घेऊन गेली. तर आजही तिथे काहीतरी साधारण 8 टाके आजही दिसतात. आता काय आहे ते. तर खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. Thank you. थोडक्यात पण मस्त गप्पा झाल्या आणि Thank हा you. किस्सा मला आठवणीत राहील. जेव्हा तू डान्स करता मी कधी मी बघेन कुठे दिसते हो हो दिसते का त्याला काय होतंय. तर खूप छान वाटलं. मला Thank वाटतं की तू प्रेक्षकांना सांगावंस की त्यांनी ह्या शोवर अजून प्रेम करत राहावं. हो मला असं वाटतं की आम्ही इकडे पालकांसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा काहीतरी वेगळं देऊ इच्छितोय आणि ते होतंय. म्हणजे आमच्याकडे मायथो ऍक्ट्स होतात, आमच्याकडे आम्ही संतांविषयी बोलतो, आम्ही इतिहासाविषयी बोलतो, आम्ही मग आमची मुलं येऊन कॉमेडी सुद्धा करतात. सो काहीतरी वेगळं आम्ही देऊ पाहतोय आणि आतापर्यंत तरी त्याला फार अप्रतिम प्रतिसाद असा आम्हाला मिळालेला आहे. तर तो असाच मिळत राहावं. आम्हाला नाही पण या मुलांना तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. सो डेफिनेटली बघत राहा ड्रामा ज्युनियर्स. ड्रामा ज्युनियर्स.